या आयुष्यात तुमचे काही स्वप्न आहे आणि तुम्हाला ते जगायचे आहे. तुमचे ध्येय आहे आणि तुम्हाला ते साध्य करायचे आहे. मग तुम्हाला काय थांबवतंय? तुम्ही खूप थकला आहात? पुरेशी झोप मिळाली नाही, पुरेशी ऊर्जा नाही, का पुरेसा वेळ नाही? ह्याच गोष्टी तुम्हाला थांबवताय. हीच काही कारणे आहेत का जी तुम्हाला पुढे जाऊ देत नाहीयेत? की जे तुम्हाला ह्या गोष्टींपासून दूर ठेवतंय, तुम्हाला थांबवतंय, ते तुम्ही स्वतः आहात. बहाणे सांगणाऱ्याला बहाणे सगळ्यात चांगले वाटतात. त्यांच्याकडे कोणते ना कोणते निमित्त असतेच. प्रत्येक गोष्टीला काही ना काही कारण असते. पण जो व्यक्ती नेहमी कारणे सांगतो, निमित्त देतो, बहाणे सांगतो, तो व्यक्ती कोणतीही गोष्ट करण्यास अकार्यक्षम असतो. आपल्याला आयुष्यात खूप लोक अशी भेटतात की त्यांची खूप मोठी स्वप्न होती, ध्येय गाठायची, यशस्वी व्हायची, पण ते मध्येच थांबले. त्यांनी स्वप्न अपूर्ण सोडली आणि याचे कारण फक्त हेच की त्यांनी हार मानली. त्यांनी स्वतःला कारणे सांगितली. 99% अपयश त्या लोकांकडून येते ज्यांना निमित्त देण्याची सवय असते, कारणे दाखवण्याची सवय असते. तुमची कारणं तुम्हाला नष्ट करतील आणि जे काही तुम्हाला कधीतरी हवं होतं ते सर्व घेऊन जातील, जर तुम्ही त्यांना तसं करू दिलं तर. तुम्हाला हवं होतं ते करू न दिल्याचं फक्त तात्पुरतं समाधान कारणांनी मिळू शकतं, पण कारणं तुम्हाला आयुष्यात काहीच मदत करणार नाहीत. स्वतःला हे सांगा की हे चुकीचं झालं, मी अपयशी झालो, हे साध्य झालं नाही आणि यासाठी माझा बॉस जबाबदार नाही, माझे मित्र जबाबदार नाही, माझे पालक जबाबदार नाही, माझी परिस्थिती जबाबदार नाही. हो, हे माझं चुकलं, मी ह्या सगळ्याला जबाबदार आहे आणि मीच ते सुधारणार आहे. तेव्हा हे खूप सोपं असेलच असं नाही. हे वेदनादायक असू शकतं, हे तुम्हाला टोचू शकतं. आपला अहंकार कारण बनवेल, खोटं बोलेल आणि मग तुमच्या आयुष्यात काहीच बदलणार नाही. तुम्ही निमित्त देऊ शकता किंवा प्रगती करू शकता, पण दोन्ही नाही. निमित्त न देता स्वतःमध्ये सुधारणा करा. जेव्हा तुमच्या आयुष्यातील सर्व कारणं दूर जातील, तुम्ही वास्तव स्वीकाराल की हे सर्व माझ्यामुळे आहे. तेव्हा याचा त्रास होईल, पण तुम्ही ठाम राहिलात तर हे तुम्हाला अत्यंत सशक्त करणारं असेल, तुम्हाला प्रगतीपथावर नेणारं असेल. तुमच्या जीवनात काही समस्या आहेत का? जर तुम्ही समस्येत अडकला आहात तर तुम्हाला त्या समस्येचा उपाय असाच मिळणार नाही. थोडं मागे जा, गोंधळापासून दूर राहा, परिस्थितीपासून दूर राहा, तुमच्या भावनांपासून आणि अहंकारापासून दूर राहा आणि विचार करा की काय महत्त्वाचं आहे. तुमचे प्राधान्य कोणत्या गोष्टीला आहे आणि मग त्यावर काहीतरी करा. जे तुम्हाला हवं असेल ते मिळवा. बहाणे खरे नाहीत हे ओळखा, ते बनवलेले आहेत. सर्व कारणं खोटी आहेत आणि तुम्हाला खोट्या गोष्टी कशा थांबवता येतील? त्या फक्त स्वतःशी खरं बोलल्याने थांबतील. आणि लक्षात घ्या, तुमच्याकडे वेळ आहे, तुमच्याकडे कौशल्य आहे, तुमच्याकडे ज्ञान आहे आणि समर्थन आहे, इच्छाशक्ती आहे, शिस्त आहे हे साध्य करण्यासाठी. जीवनातील सर्व चांगल्या गोष्टी आव्हानांसोबतच येतात. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्हाला मिळवायचं आहे. हीच तुमची संधी आहे, हाच तो क्षण आहे, हीच तुमची वेळ आहे. आज नाही उद्या असे सांगणे आता थांबवा. उद्या कधीच येत नसतो. आपल्याकडे फक्त आज आहे. हे तुमचे स्वप्न आहे. जर तुम्हाला हे साध्य करायचं असेल तर उभे राहा आणि ते घडवा. जर तुम्हाला हे साध्य करायचं असेल, उठा आणि कष्ट करा. हीच कष्ट करण्याची वेळ आहे.